तर मुंब्रा लोकल दुर्घटनेला जबाबदार ठरलं ते स्टेशन जवळचं एक वळण। याच वळणावर दोन लोकल जेव्हा समोरासमोर आल्या त्यावेळी दरवाजाला लटकून प्रवास करणारे प्रवासी एकमेकांवर घासले गेले आणि त्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली। पण या वळणावर घडलेली ही पहिलीच दुर्घटना नाहीये, तर याआधी या जीवघेण्या वळणावर 22 जणांचा जीव गेलाय। पण याकडे रेल्वे प्रशासनानं आजवर का दुर्लक्ष केलं, पाहूया याचा सविस्तर आढावा घेणारा हा रिपोर्ट। ही दृश्य आहेत त्याच जीवघेण्या वळणाची, ज्यावर चौघांना आपले प्राण गमवावे लागले, तर 9 जण गंभीर जखमी झाले। ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्र्याजवळ असणारे हे वळण अनेक गंभीर अपघातांचं कारण ठरलंय। रेल्वे ट्रॅकवर वळण असणं यात विशेष काही नसलं तरी या वळणाच्या ठिकाणी मात्र एक तांत्रिक अडचण असल्याचं सांगितलं जातं। नेमक्या या वळणावरच 2 ट्रॅकमधलं अंतर कमी होतं। तुम्हीच पहा। आपण बघतोय सकाळी जी घटना झाली ती कशामुळे झाली याची कारणं दिली जातात। हा जो आपण वळण बघतोय, जेव्हा 2 गाड्या एकदम जवळून या 2 ट्रॅकवर म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 वर जातात, तेव्हा नेमकं काय होतं हे आपण दाखवतो। जेव्हा ही गाडी आपण बघतोय कसारच्या दिशेने जातीये, तर दुसरी जी लोकल आहे ती CSMTच्या दिशेने जातीये आणि जे वळण आहे त्या वळणावर या 2 गाड्या अगदी जवळून जातात आणि जेव्हा ह्या गाड्या जवळून जातात तेव्हा दरवाजाजवळ असलेल्या लोक एकमेकांना त्यांचा धक्का लागू शकतो आणि सकाळी हेच घडलं। सकाळी जेव्हा 2 लोकल गाड्या याच प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 हून मुंब्र्याच्या जात होत्या तेव्हा एकमेकांचा धक्का त्यांना लागला आणि जिथे हे वळण आहे, पुन्हा एकदा आपण दाखवतो हे वळण, या वळणावरच त्यांचा एकमेकांना धक्का लागला आणि त्यामध्ये 8 प्रवासी हे बाहेर पडले। आणि हे वळण ज्या प्रकारे आपण बघतोय मोठं वळण आहे, अगदी पुढे जो ब्रिज आहे तिथपर्यंत हे वळण आहे आणि अगदी सकाळी जेव्हा या 2 गाड्या एकमेकांना क्रॉस होत होत्या तेव्हा याच वळणाच्या ठिकाणी ही जी घटना आहे, जो अपघात आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। जसं वळण सुरू होतं तसं या 2 ट्रॅकमधलं अंतर कमी होतं आणि जेव्हा गर्दीची वेळ असते, दोन्ही लोकलमध्ये मोठी गर्दी असते किंवा मेल एक्सप्रेसमध्ये गर्दी असते, तेव्हा एकमेकांना हात लागणं किंवा बॅग लागणं हे होतं आणि हेच सकाळी जो अपघात झाला, जी घटना झाली त्यामध्ये झाल्याचं सांगितलं गेलंय। एक लोकल येते आणि जेव्हा ही लोकल येते तेव्हा कशा प्रकारे हा टर्न येतो, जर समजा दुसरी लोकल येत असेल तर लोकल दुसऱ्या बाजूने येत असेल तर नक्कीच हे अंतर जे आहे 2 ट्रॅकमधलं हे कमी होतं आणि त्यामुळेच अशा घटना घडताना पाहायला मिळतात आणि आज मोठी दुर्घटना सकाळी 9:30च्या वेळेला घडलेली आपल्याला पाहायला मिळते। गेल्या अनेक वर्षांपासून या वळणाबाबत प्रवाशांकडून तक्रारी करण्यात येत आहेत। गर्दीच्या वेळेत रेल्वेच्या दारात उभं राहून प्रवास करणाऱ्यांच्या जीवाला धोका असल्याचं यापूर्वीही अनेकदा सिद्ध झालंय। मात्र प्रत्यक्षात याबाबत काहीच घडत नसल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे। मृत्यूची काही किंमत आहे का? हे मृत्यू टाळता कसे येतील? जसं आता सांगितलं गेलं की तो टर्न असा जो आहे, म्हणजे दिव्यावरनं मुंब्र्याला येताना एक खतरनाक टर्न आहे, त्याच्यात ते रेल्वेचा रॅक असा होतो, तो दिसतोय असा रॅक होताना। हे सगळी उत्तर रेल्वेने द्यायला हवी ना। तो जो वळण होता त्या वळणावर काम करायला हवं होतं आणि सिग्नल असं ते डिस्टन्स आहे आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला 2 गाड्या एकत्र येतात त्यावेळेला ते एकदम जवळ येतात आणि जर दरवाजा तुम्ही लटकला असाल तर तुमचं त्याला घासून तुम्ही पडणारच आहात, अशी ती जागा आहे। आजच्या दुर्घटनेत चौघांचा बळी गेल्यानंतर आता रेल्वे प्रशासनानं या वळणावर 2 ट्रॅकमधील अंतराचं मोजमाप घ्यायला सुरुवात केली आहे। रेल्वे प्रशासनाकडून कल्याण आणि मुंबई अशा दोन्ही दिशांना जाणाऱ्या जलद ट्रॅकमधील अंतराचं मोजमाप करण्यात आलं। शिवाय अपघात झाल्यानंतर सावधगिरी म्हणून या ठिकाणी ट्रेनचा वेग कमी करण्यासाठी चौघांना हातात झेंडा घेऊन उभं करण्यात आलं। आप जब दरवाजे पे लटकते हो तो टर्निंग है, इतना रश रहता है तो उसमें जरा सा भी धक्का किसी का लगता है तो आदमी गिरता है। दीवा से लेके कलवा तक का ये पूरा पट्टा जो है डेंजर जोन है और यहाँ पे एवरी मंथ 4 से 5 अपघात होते। टर्निंग जो है पूरा डेंजरस है। आगे का जो बैरिकेड सेफ्टी लगाया गया है, सेंट्रल रेलवे का जो बनाया गया है, काफी स्टडी के बाद उतना बड़ा हाइट पे दिया गया है। आप जब टर्न करता है तो एक झटका लगता है और झटका लगने से आदमी जो है ऑटोमेटिकली जो है इस तरफ आता है। तो ये सेफ्टी पैरामीटर्स नहीं है यहाँ पे, ये पूरा टर्न है, यहाँ से लेके दीवा तक का जो मामला है वो इसी तरह का है। देशात अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर शार्प टर्न आहेत, मात्र मुंब्र्यातलं हे वळणच धोकादायक का ठरतंय यामागेही काही ठोस कारण आहेत।
जेव्हा नवीन ट्रॅक झाले ना त्याच्यानंतर कळव्याच्या पुढे आम्ही त्यांना सांगितलं होतं की कर्व असल्यामुळे आणि त्यांचं इंजिनियरची चूक नाही आहे त्याच्यामध्ये, कारण जे इंजिनिअरिंग करण्यात येतं ते एक ठराविक आकडे घेऊन करण्यात येतं. 3600 ही संख्या आहे एका रेल्वेमधून प्रवास करण्याची. कळवा स्टेशनला जोपर्यंत ट्रेन येते तेव्हा एका रेल्वेमध्ये 6000च्या वर प्रवासी असतात. 3600च्या क्षमता असताना 6000 म्हणजे दुप्पटपेक्षा जास्त प्रवासी. त्यामुळे काय होतं की जे तुमची जी रेल्वे आहे ती झुकली जाते. त्याच्यामध्ये जर कर्वला एका स्पीडने जर आली रेल्वे तर तो झुकाव जास्त येतो. आज जी घटना झाली त्याच्यामध्ये संभाव्य तो सुद्धा एक असू शकतो की जास्त झुकल्यामुळे समोरची जी ट्रेन होती त्याच्यावरती घासली गेली आणि प्रवासी पडलेले आहेत. मुंबई लोकलच्या वेगवेगळ्या अपघातात गेल्या 20 वर्षात 51,802 जणांचे प्राण गेले. म्हणजेच मुंबई लोकलच्या प्रवासात दररोज सरासरी 7 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होणाऱ्या अनेक कारणांपैकी मुंबऱ्याचं हे वळण प्रमुख कारण आहे. या वळणावर आज 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी आणि हे वळण सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन काय पावलं उचलतं याकडे सर्वांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.